समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुदीप गडदे, अंकलखोप पंचायत समिती गणाचे उमेदवार जितेश बनसोडे तसेच आमनापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव उगळे यांच्या प्रचारासाठी महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून प्रचाराची धुरा सांभाळली आहे। आमनापूर गावातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत महिलांनी हातात पक्षाचे झेंडे घेत घोषणा देत प्रचार फेरी काढली आहे। महिलांचा हा उत्साह आणि सहभाग पाहता काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत निश्चितच बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे। प्रचारादरम्यान महिलांनी काँग्रेस पक्षाने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजना व सामाजिक कार्यांचा उल्लेख करत मतदारांशी संवाद साधला। यावेळी काँग्रेसचे मार्गदर्शक माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी या भागात रुजवलेली विकासाची विचारधारा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच सध्याचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष श्वेता बिरनाळे, पलूस कडेगाव युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रणालीताई पाटील, अंकलखोप गावच्या सरपंच राजेश्वरी सावंत, पूनम गडदे, माधुरी उगळे, ग्रामपंचायत सदस्य वंदना वारे, संगीता कोळी, वंदना पाटील यांच्यासह अंकलखोप, नागठाणे व आमनापूर गावातील महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांचा वाढता सहभाग आणि प्रचार फेरीला मिळणारा प्रतिसाद पाहता अंकलखोप व आमनापूर परिसरात काँग्रेस पक्षाचे वातावरण पोषक होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026-31 ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आम्ही इथे आमनापूर गावामध्ये प्रचारार्थ आलेले आहोत। स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्यानंतरची होऊ घातलेली पहिलीच निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची। आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर पलूस तालुक्याचे नेते माननीय महेंद्रप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे प्रचारासाठी आलेले आहोत। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी केलेली कामं, त्याचबरोबर आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी केलेली कामं याचाच एक प्रतिसाद म्हणून लोकांच्या मधून आज आम्हाला इथे प्रचार करत असताना उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद मिळत आहे। भारती हॉस्पिटल असेल, भारती विद्यापीठ असेल, त्याचबरोबर कोरोना काळामध्ये केलेलं काम असेल, 2019च्या आणि 21च्या महापुराच्या कालावधीमध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी केलेलं काम असेल, याचीच पोचपावती म्हणून लोकांच्या मधून आज आम्हाला इथे प्रचार करत असताना अगदी प्रत्येक गावातून उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद मिळत आहे। आज मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आमचा येणाऱ्या 5 तारखेला काँग्रेस पक्षाचा, त्याचबरोबर आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांचा विजय निश्चित आहे। अंकलखोप जिल्हा परिषद गटातून सुदीप दर्याप्पा गडदे, त्याचबरोबर अंकलखोप पंचायत समिती गणातून जितेश बनसोडे आणि आमनापूर पंचायत समिती गणामधून वैभवदादा उगळे हे वैभवदादांचे खंदे आणि युवा समर्थक आहेत। निश्चित स्वरूपामध्ये त्यांचा विजय निश्चित आहे आणि येणाऱ्या 5 तारखेला लोक त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहेत अशी खात्री आज या ठिकाणी मी इथं बाळगते आणि मला विश्वास आहे की विजय हा आमचाच आहे। आमनापूर मध्ये आहे आणि आम्हाला आता भरपूर लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे, तरी ह्यावेळी आमचा गुलाल निश्चित आहे। नमस्कार। 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लागलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या काँग्रेसतर्फे काँग्रेस पक्षाकडून प्रचार करण्यासाठी आलो आहे। आज इथे आमनापूर गावात प्रचार चालू आहे व आज इथे आमनापूर गावामध्ये आम्ही प्रचार करत आहोत। आम्ही इथे प्रचार करत असताना आमच्या असं लक्षात आलं की पूर्ण 100% गाव आमच्या बाजूने आहे आणि आमच्या उमेदवारांनाच मत देतील आणि आमचा विजय निश्चित आहे। 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आता चालू आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही सर्वजण प्रचारार्थ इथे प्रचार चालू आहे आमनापूर या गावामध्ये। तर माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय महेंद्रप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक आपली होत आहे, खरं तर या आमनापूर किंवा नदीजवळच्या गावांना विशेष काही सांगायची गरज नाही, कारण पूरपट्ट्याचा ही सगळी गावं असल्यामुळे
विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून भरपूर सहकार्य या गावांना लाभलेलं आहे. परवाच आपण पाहिलेलं आहे की औदुंबरला बोटींचं वितरण झालेलं आहे. तर पुढील काळातील संभाव्य धोका ओळखून त्यांनी पहिलाच सगळी परिस्थितीची जाणीव घेत असताना बोटींचं आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि पुराच्या काळामध्ये भरपूर त्यांनी सहकार्य केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सहकार्य केलेलं पण सर्वांनी पाहिलेलं आहे. तर ह्या पट्ट्यामध्ये आमनापूर, अंकलखोप, भिलवडी, धनगाव या भागामध्ये कोणतीही अशी परिस्थिती आम्हाला जाणवत नाही की पक्षाच्या पक्षाच्या विरोधात जर काही भूमिका आम्हाला जाणवलेली नाही आहे. सर्व जास्तीत जास्त लोकांचं आम्हाला आता पक्षाच्या बाजूनेच सहकार्य लाभलेलं आहे. मतदान करताना प्रचार करताना आम्हाला जाणवलेलं आहे की पक्षाच्या बाजूने लोकांचं कल दिसलेला आहे. तर येणाऱ्या 2026च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा नक्कीच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.